नवीन ट्रान्सफर पाहिजे, त्याचा केव्हापासून पाठपुरावा घेतला आपण? 2013 पासून लाया गावात लोकवस्ती वाढत आहे. आजची लोकवस्ती 2013 साली 200 घरं होती, आज 400 झाली. लाया गावाला 2013 पासून आपण मागणी करतोय का नवीन ट्रान्सफॉर्म किंवा गावाचं विभाजन करून देण्यात यावं. आजपर्यंत त्यांनी कुठल्या प्रकारचे असं काही केलेलं नाहीये आणि त्यांना वारंवार पत्रव्यवहार करून पण आजपर्यंत त्यांनी आपल्याला नवीन ट्रान्सफॉर्म दिलेलं नाही. 2-3 वेळेला एस्टिमेट पण बनवून दिलेले, पण त्यांचं असं म्हणणं आहे का आपल्याकडे निधी उपलब्ध नाही. आणि त्यानंतर 2020 साली काही गावांना त्यांनी निधी उपलब्ध करून ते नवीन ट्रान्सफॉर्म दिलेलं आहे. आपण 13च मागणी केली, आजपर्यंत आपल्याला मिळालेलं नाही. त्या वेळात ते तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. ते आज इथं येऊन उत्तर देतात आम्हाला, आम्ही फॉलोअप घेतो किंवा नवीन तुम्हाला आम्ही ट्रान्सफॉर्म मंजूर करून देतो, नवीन निवेदन करू, आपण नवीन कलेक्टरला सांगू आपण, असं त्यांचं चालू आहे. तेच त्यांना म्हटलं आम्हाला उपोषणाला बसवायचं होतं, त्यांना म्हणून मला वाटतं यांनी असं इथे यायचंच होतं का, किती ग्रामपंचायत मध्ये आहे का काही हिंमत इथे येऊन बघायची. असंच याच्यावरनं वाटायला लागले का कुठल्याही गोष्टी बरोबर देणार नाही. आता त्यांचे उत्तर तेच देतील, आपण तर नाही. तेच म्हटलं आम्ही लायगाववाले काय लाईट बिल भरत नाहीत का? मी मनोहर बळीराम जाधव, कनिष्ठ अभियंता शहापूर ऑफिस कार्यालय. तुम्हाला अशी हमी देतो की येणाऱ्या 15 दिवसामध्ये लाय गावाला जो 200 kVचा ट्रान्सफॉर्मर आहे ते वाडी वस्तीमध्ये तो लोड घेण्यासाठी केपेबल नाही, तर 15 दिवसामध्ये तुम्हाला 315चा करून देण्यात येईल. आणि नवीन 200 kV रोहित्र जो आहे डेअरी जॉब, तो एक त्यासाठी एक वेगळा 200 kVचा लावण्यात येईल आणि परत एक 100 kVचा त्याचं एस्टिमेट पाठवण्यात येईल. आणि शक्यतो जेवढ्या लवकर होईल तेवढा करून देण्यात येईल.